मध्ये हास्याचा उडवूया तणका. लाईफ म्हणजे मूंग दाल है, हे देव तिला कॉमेडीचा तडका. अरे टेन्शन को जाने दे, लेने को पेन्शन, तू आली 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 कॉमेडीची बुलेट ट्रेन. ट्रेन पकडा आणि वाड्यावर या. हो ते कल्ला 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 कल्ला, गाठू कॉमेडीचा नवा पल्ला. हो ते कल्ला 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 कल्ला, गाठू कॉमेडीचा नवा पल्ला. काय नरसाळ्या, अरे बुलेट ट्रेन यायली, तुमच्या पटऱ्या सोडा नाहीतर टमरेल उडत्या. हो ते कल्ला 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 कल्ला, गाठू कॉमेडीचा नवा पल्ला. हा करू हल्ला गुल्ला हल्ला गुल्ला, गाठू कॉमेडीचा नवा पल्ला. हा. राम राम दोस्त, राम 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 येऊ का मी? राम राम राम. कुठं चाललं? लांब 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 लांब. काय चाललं? काय एवढी काय गडबड? कसली घाई लावली? गडबड आहे माझ्या माग. मला बँकेत जायचंय, पैसे भरायचे आहेत. बँकेत पैसे भरायचे? हा. मला एवढे पैसे कमवायला लागलो तू बँकेत भरणे इतपत? अरे आपण दोघे खिशे उसवलेले काय तुला माहित नाही का? तसं नाहीये. गावात काय आहे ते सरपंचाचे पैसे भरायला चाललोय मी. हो. गावात कोणाचे बी पैसे भरायचे असले ना तर मला देतात. मी जरा शहाणा सुरता माणूस आहे ना गावातला, त्याच्यामुळे मी पैसे भरतो. थोडंफार मला मिळालं तर मिळालं त्याच्यात. अरे पण लेका तू तुझं खातं उघडलं का नाही? नाही गड्या, माझं खातं नाही उघडलं. हे असा अडाण्याचा गाडा त्याच्या मारी. अरे बाबा, पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत खातं उघडलंस का नाही तू? नाही उघडलं राव मी ते. अरे काय गड्या, असं काय करायचं? अरे ते खातं लवकर ताबडतोब उघडून घे. 1 लाखाचा इमा बी असतो एकदम फुकट. हो का? मग? 1 लाखाचा इमा? हो. मारे हे बरं सांगितलं राव. मग? आपण मेलो तर आपल्याला लेकरायला कोणी कुत्रा विचारणार नाही. आपल्यालाच आपली सोय करून ठेवणं आहे. मग खातं उघडलं. तू उघडलं का खातं? नाही ना गड्या, ते माझ्याकडे जरा कागदपत्रांची कमी आहे, जरा प्रॉब्लेम आहे. अरे येडाच आहे तू. त्या जनधन योजनेअंतर्गत आहे ना, कागदपत्र नसतील ना तरी छोटं खातं उघडू शकतो तू. उघडू शकतो. हा. नाही, पण ते बँकेच्या व्यवहाराचं मला लय भ्या वाटतंय. पण मी काय करतोय, आपल्या शोचे पैसे बिशे काय मिळालेले असतात ना, हा. ते बँकेत नाही मी गुतवत. मी काय करतो, इकडं डब्यात ठेव, तिकडं कुठेतरी हांड्यात ठेव, कुठेतरी पूर्णच ठेव. ते नंतर मग बायको धुतलेले कपडे वाळत काढते आणि म्हणते, हे कसली गोळी आहे हो, त्याच्यावर गांधीजींचा फोटो आहे. नंतर उघडल्याच्या नंतर कळतं, अरे 100ची नोट आहे. हो, त्यामुळे ते बँकेच्या कारभारांचा लय भ्या वाटतंय मला. अरे भ्या वाटतंय ना तुला बँकेच्या कारभाराचं? हो. बँकेचा कारभार कसा चालतोय हे तुला बघायचंय का? हो, बघायचं. चल मी तुला दाखवतो. कुठं बँकेत नेतो? हा, बँकेत नेतो. अरे वा वा, चला 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 चला. दादा स्वागत आहे, स्वागत. तुमचं दादा, तुमचं तुम्ही नवीन आलाय. स्वागत आहे तुमचं. तर आजच्या या अंशुमन पॅडी अर्थात अनसुने पॅरडीजमध्ये मी अंशुमन आणि मी पॅडी आपलं मनापासून स्वागत करतो. काय आहे, आजच्या भागात आम्ही बँकेत हात घातलाय, म्हणजे बँकेच्या गाण्यांवर हात घातलेला आहे. म्हणजे बँकेविषयी वेगवेगळी गाणी आम्ही तयार केली, त्या काव्य तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. पॅडी का? रसिक हो, पहिलं अकाउंट मीच उघडतोय. सलाम अलैकुम. तर कसं असतं की आजकाल आपण खूप पैसे कमवत असतो. सगळी मंडळी खूप चांगले परडे आहेत सगळ्यांना इथे. नाही लपवत आहे सगळे. आणि हे सगळे चेक्स जेव्हा आपण डिपॉझिट करतो बँकांमध्ये, तर सुद्धा मिळालेलं आहे आपल्याला. हो, आणि आजही मिळालेलं आहे. तर मंडळी, तर हे जेव्हा आपण हे डिपॉझिट करतो तर हे खरंच किती गुंतवणूक जी आहे आजकालची ती किती महत्त्वाची आहे. तर मी ह्या गाण्यातनं आपल्यासमोर पेश करतो. वेगवेगळ्या पद्धतीच्या डिपॉझिट्स आहेत. तुम्ही FD करू शकता, तुम्ही करंट अकाउंट उघडू शकता, तुम्ही आणखीन रिकरिंग अकाउंट उघडू शकता, तुम्ही सेव्हिंग बाई म्हणल्या त्याप्रमाणे अकाउंट उघडू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक आहेत. तर या गाण्यातनं तेच मी आपल्यासमोर पेश करणार आहे. आणि त्यांचे उपयोग, या सेव्हिंगचे, या डिपॉझिटचे उपयोग इन फ्युचर, म्हणजे तुम्हाला भविष्य काळात कसे उपयोगी पडतील, साधारण मी एक पेश करण्याचा एक छोटासा एक प्रयत्न. आणि या गाण्यामार्फत एक संदेश मी तुम्हाला देऊ इच्छितो. तो म्हणजे आपल्या पंतप्रधानांनी सांगितलेल्या जनधन योजनेअंतर्गत ज्याने ज्याने हे अकाउंट्स उघडली असतील तर ती अकाउंट्स नुसतीच अशी ठेवू नका, तर त्याच्यात गुंतवणूक करा, त्यात पैसे साठवा. हो, बरोबर. तर हे गाणं मी आपल्यासमोर एक पेश करतो. इर्षाद. आमिर सर.
पट्टा पैसे भरा, पट्टा पैसे भरा, बँकेमध्ये पट्टा पैसे भरा. ओणी बोणी आली जर कधी भरलेले पैसे काढा. पट्टा पैसे भरा, पट्टा पैसे भरा, पट्टा पैसे भरा, पट्टा पैसे भरा. ओणी बोणी आली जर कधी भरलेले पैसे काढा. रविवारे उद्या या, उद्या या, उद्या या. सोमवार ते शनिवार पट्टा FD करा, बँकेमध्ये पट्टा FD करा. बोणी बोणी आली जर कधी पटकन FD तोडा. पट्टा पैसे भरा, पट्टा पैसे भरा, पट्टा पैसे भरा, पट्टा पैसे भरा. गुंतवणुकीची ही कमाल अशी मोठी. गुंतवणुकीची ही कमाल अशी मोठी, घर गाडी कपडे साडी साऱ्या सुखांसाठी. बरं का, काय म्हणणं आहे की ही जर गुंतवणूक तुम्ही केली तर पुढच्या काय काय गोष्टी तुम्हाला त्यापासून मिळू शकतील, त्याच्यातनं काय काय घेऊ शकाल. तर गुंतवणुकीची ही कमाल अशी मोठी, घर गाडी कपड्या साड्या साऱ्या सुखांसाठी. ॲडिशन टू दॅट नीट लक्ष देऊ नये का, एकदा परत येऊया. घर गाडी कपडे साडी साऱ्या सुखांसाठी, विवाह मुंजी बारशांसाठी. काय तुमचं काय बारसा म्हटलं की आले लगेच पाळण्याला. चला बसा इकडे. हे पट्टा पैसे भरा, पट्टा पैसे भरा. ओणी बोणी आली जर कधी भरलेले पैसे काढा. पट्टा पैसे भरा, पट्टा पैसे भरा, पट्टा पैसे भरा, पट्टा पैसे भरा. वा प्रेक्षक हो, तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेत दिलंय ना. जनहितार्थ जारी. तर रसिक हो, माझ्या या गुंतवणुकीच्या गाण्यानंतर म्हणजे गुंतवणुकीचे काय काय फायदे आहेत हे तुम्हाला समजावून सांगितल्याच्या नंतर मी अंशू खानना विनंती करेल की त्यांनी एका गाण्याची गुंतवणूक करावी. कसं आहे पॅडी खां, की तुम्ही आता गुंतवणुकीबद्दल सांगितलं तर तुम्ही गुंतवणूक करता, सगळे करता, परंतु पतपेढीबद्दल फारच विचित्र असं किंवा वेगळं वातावरण आहे काही काही लोकांमध्ये. कारण पतपेढीचे घोटाळे आणि ते करणारी माणसं यामुळे कित्येक लोक डुबलेली आहेत. अशाच एका बुडीत खात्यात गेलेल्या माणसाचं एक दर्दभरं काव्य मी पेश करण्याचा प्रयत्न करतो, तुमची परवानगी असेल तर. जर एक सेकंद मॅडम, तुम्ही तंबोरा. नाही, आज वेगळं आहे. त्यांचा बुलबुल, आमचं तरंग. तर मग आता रंग सुरू होऊ देत.
शान मी खरं माझं बांधलंय ग मडुबा 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 मतपेढीचे घोटाळे पैसे माझे गुलझाले मतपेढीचे घोटाळे पैसे माझे गुलझाले काय करू खातेदारांना लुटले कर्ज खर्चांना वाटले खातेदारांना लुटले कर्ज खर्चांना वाटले खोळ झाला मडुबा 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 मतपेढीचे घोटाळे पैसे माझे गुलझाले मतपेढीचे घोटाळे पैसे माझे गुलझाले काय करू मारी जवा मारी जवा मारी जवा काय झालं पॅडी खा पॅडी पॅडी खा काय झालं काय झालं पॅडी खा रसिक प्रेक्षकांना फक्त एवढंच सांगायचंय की पैसे गुंतवा पण पत असलेल्या बँकेतच पैसे गुंतवा नाही का नाहीतर मग हे असं व्हायचं तर या बँकेच्या घोटाळ्यांवर नेमूया एक छोटीशी समिती अहवाल येईपर्यंत घेऊया छोटीशी विश्रांती हो क्या बात आहे. क्या बात आहे? क्या बात आहे? तर मंडळी ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे गुरुवारची जत्रा आणि भानगडी सत्रा दादा नको दादा आपण जाऊया परत. थांब 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 अजिबात घाबरू नको बघ तुझ्या आयुष्यातली पहिली चोरी आहे खानदानाचं नाव रोशन करायचं अजिबात घाबरू नको मी आहे ना अजिबात घाबरू नको दादा बँक नाही लुटली तर नाही चालणार का काय माहितीये का बँक लुटली तरी चालणार आहे बँक आणि नाही लुटली तरी बँक चालणारच आहे कळलं ना तुला एवढा कशाला शिकवला रे मी कशाला शिकवला माहितीये मी शिकलो ना माझा किती प्रॉब्लेम होतो माहितीये हा माहितीये मागच्या वेळी वाचता आलं नाही म्हणून तूच दोनदा अलार्मचं बटन दाबलं मग? चोरी पण तूच केलीस पोलीस पण तूच बोलवलंस माहितीये मला कोणतरी आलं वाटतं ए, चोरी कॅन्सल दादा चल जाऊया कॅन्सल कशी चल चल लपूया लपूया चल 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 अभी चोरी चोरी जो तुमसे मिली जो लोग क्या कहेंगे चोरी चोरी जो तुमसे मिली तो लोग क्या कहेंगे अजी इसे प्यार कहेंगे अजी इसे प्यार कहेंगे अजी इसे प्यार कहेंगे अजी इसे प्यार कहेंगे अभी 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 ए वेड़े इकडे भी अजी इसे प्यार कहेंगे अजी इसे प्यार कहेंगे हळू 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 गाणं म्हण हळू चोरी चोरी जो तुमसे मिली तो लोग क्या कहेंगे अजी इसे तू काय ठेका चुकवतोय मला मॅच कर गाणं तुम्ही स्वतःचं म्युझिक नका बनवू हे मोठ्या संगीतकारांनी बनवून ठेवलेलं आहे तुम्ही हे नका करू त्याच्यात स्वतःच अभि तू त्यांना काय बोलतोस तूच ठेका चुकवलायस आणि तुला मॅच करण्याचा ठेका काही त्यांनी घेतलाय अभि पण तू जितकं गोड गाणं म्हणतोस ना जितकं गोड गाणं म्हणतोस ना तितकेच तुझ्या कविता फालतू आहे पण तरी तुम्हाला खूप आवडतो सुहू मला पण तू खूप खूप आवडतेस अभि तू किती हुशार आहेस रे गव्हर्नमेंट हॉलिडे असून सुद्धा तू कशी काय किल्ली मिळवली तुला सांगतो आपल्या बँकेचा पिऊन आहे ना पिऊन तो सतत पिऊन असतो ना त्याला जे हवं ते दिलं आणि किल्ल्यांचा जुडगा मिळवला हवं
अभि तुझं माझ्यावर किती प्रेम आहे रे. किती प्रेम आहे हं? तू मला विचारतेस किती प्रेम आहे हो माझं अभि तुझ्यावर? मला सांग, मला ऐकायचं तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. सुहास अगं या बँकेत जेव्हा केशियर म्हणून माझं क्रेडिट पडलं ना तेव्हा माझ्या हृदयात तुझ्या प्रेमाचं डेबिट पडलं ग. अबू सुहू तुझे हजाराच्या नोटेसारखे करकरीत ओढ बघून मी चिल्लर झालो आणि तेव्हापासून हे थिल्लर विचार माझ्या डोक्यात यायला लागले. सुहू आता तुझ्या हृदयाच्या पासबुकमध्ये मी सगळ्यात मोठी एंट्री करणार आणि आपल्या आयुष्याची बॅलन्स शीट टॅली करणार. हे दोन जाणे सुट्टीच्या दिवशी काय करतात रे बँकेत? आता मरू दे ना, त्यांना काय करायचं ते करू दे, आपण गंमत बघूया ना. गंमत करत पण नाही ना. आय लव्ह यू. हळू 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 अभि, हळू म्हण ना गाणं, हळू म्हण. हळू. बाबा मी गाणं पण म्हणायला देते मला तर मी नाही गाणं म्हणणार. असं नाही बाबा चिडायचो, आम्ही नाही जायचं नाही. चिडका बिब्बा ए चिडका बिब्बा इकडे बस, मी बस. चिडका बिब्बा हा. आणि तू प्रेमाचा गोल गोल डब्बा. ए? तू कधी कधी गुलाबजाम कधी कधी चिकन टिक्का. काय झालं ग? मस्त आहे ना कविता? मस्त आहे, मस्त आहे. दादा दादा हा तर आपल्यापेक्षा मोठा गुंड वाटतोय. दाढी बघ, कपडे बघ. दादा चल ना परत जाऊया, मला भीती वाटते दादा. त्याच्याकडे काय आहे? आपल्याकडे बघ हे. सुहास काय सुहास मला सांग तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ग? अभि, या बँकेमध्ये जेवढे पैसे आहेत ना त्याच्या पटीत माझं तुझ्यावर प्रेम आहे. म्हणजे या बँकेत काहीही पैसे नाहीयेत, बँक लॉस मध्ये, तसं आपलं प्रेम पण लॉस मध्ये आहे. नाही नाही तसं नाही. बँकेमध्ये डिपॉझिट नसलं ना तरी माझ्या हृदयाच्या बँकेमध्ये तुझ्या प्रेमाचं डिपॉझिट आहे आणि मी ते पटीपटीनी वाढवीन. तू कानपट्टीवर ठेव जाऊन तिच्या आणि बोल जय बजरंग बली और छोड़ दे बंदूक की गोली. जा 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 जा. सॉरी काय वेडा माणूस आहे. सॉरी सॉरी. तुला कधी बंदूक धरता येत नाही? ए, मला बंदूक शिकव. ए, बंद तुला कधी बंदूक धरता येत नाही? अरे हातात तर बंदूक. काय गंमत आहे बघ. मी बंदूक धरली आहे तुझ्याकडे, तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही किती प्रॉब्लेम आहे या लोकांना. आता बघ कसे नसतील बघ. अभि मला शिकव ना बंदूक कशी चालवायची. सोपं असतं. धर बंदूक, धर बंदूक धरली. हा. डोळे मीट. समोर दिसतंय? हट, काय दिसत नाही, डोळे बंद आहेत. दोन्ही डोळे बंद केलेस? हा. अगे एकच डोळा बंद करायचा. माझ्याकडे नाही का ऑफिसमध्ये बघतो ना तसं एक डोळा कचकन मारते दिलं. आता अशी बंदूक धरायची आणि असं यायचं. हो काय चाललं? आमची बंदूक दे ना. काय चाललं? अरे तू मला इकडे शोलेची सिंग करायला लावतो. तुमचे असे शोले बाहेर काढेल ना मी. काका काका बंदूक काका. अरे वेडा आहेस का? अरे मी स्वतः कॅशियर आहे बँकेमध्ये. मी कशाला तुमच्यावर बंदूक रोखेन? ही घे, तुला दाखवली फक्त. अशी बंदूक रोखायची अशी. हा? घे रोखून दाखव. अशी आहे. हा. बँकेत काय करताय? ओव्हरटाईम. टाइम येतात तर येतात आणि भाईसारखे कपडे घालून येतो का बँकेत? त्या संडे आहे ना म्हणून जरा असे फुलांचे कपडे घातले. मजा मजा. नाही नाही दादा, ओव्हर टाइम ना हा ओव्हर क्राईम करतोय. आहे ना हा घरी आहे ना खोटं सांगून आलाय इथे लवरला भेटायला. आणि दादा हा आहे ना तिला फालतू कविता पण ऐकवतोय आणि तिला पण झक मारून हा बोलावं लागतं. विचार तिला. हो ना मग. हो ना, काय तू माझ्या बाजूनेस की त्यांच्या बाजूने? सॉरी काय रे गुलछडे उडवताय? त्या गुलछडे उडवता का? हा काय 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 लफडा काय? नाही भाऊजी, आमचं लफडं नाहीये. माझं लग्न झालेलं नाही अजून. मी आता माझ्या घरी सांगणार आहे माझं याच्याबरोबर लफडं आहे. दादा जाऊ दे ना, प्रेम प्रकरण दिसतंय. जाऊ हा, दे. हा. जाऊ बघ जाऊ. बघ जरा त्या गेंड्याकडे बघ. कुठल्या अँगलने हा कुवारा वाटतोय हा? हा अरे ह्याच्यासारखी माणसं ना लहानपणीच बाप होतात. ह्याला ना एक बायको असेल आणि 2 पोरं असतील आणि हे त्याचं दुसरं लफडं असेल. खोट आहे. अरे हे तुझं लफडं नाही? नाही मला 2 मुलं आहेत. हे खोट आहे. मला ऍक्च्युली 4 मुलं आहेत. बघितलं ना? ह्याला सांग बैठक कुठं काढायला सांग. चला उठा, बसा काढा. अरे वा ह्यानी चहा आणलाय. जा तू कप आण, मी बसा काढतो. हो, उठा बसा. उठा बसा काढा. हा बसा कशा काढणार?
दिसत नाही जीन्स घातल्याची? जीन्समध्ये उठा बशा काढताना कधी बघितलं? इथं उभा राहा, गोळी मारे, उभा राहा. बघितलं आपण वर्ड बघितली? दादा दादा यांचे फोटो काढ फोटो हे फोटो काढतात सेल्फी घे सेल्फी सेल्फी या. सेल्फी कसला घेतो आम्ही बँकेचे कर्मचारी आहोत. आमचे फोटो काढा दोघांचे. आता तुझे फोटो ना सगळे व्हॉट्सअपवर पाठवतो बघ, सगळा बवालच करतो तुमच्या दोघांचा. आपण ना गनिमी कावा करूया. आपण ना यांचा व्हिडिओ बनवूया आणि सगळीकडे फेसबुकवर व्हॉट्सअपवर व्हायरल करूया दादा. पोलीस येतील आणि आपल्याला पकडतील व्हिडिओ बघून. नाही नाही असं करू नका, मी तुमच्या पाया पडतो. तो व्हिडिओ असा व्हायरल करू नका. ओ माझा संसार आहे, माझी बायको मला सोडून जाईल. ही काय आज आहे उद्या नाही. मग आहे ना, आम्हाला बँक लुटू दे. जा तिकडे उभा राहा. तिकडे उभा राहा, चल, चल. चल. थांब थांब किल्ला दे काय हा? किल्ला दे किल्ला अरे मी काय राजा आहे का? मी कुठून किल्ला देणार? किल्ला किल्ला किल्ले लवकर दे लवकर. लॉकर एवढा कसा उचलून आणून इकडे? अरे लवकर 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 ते लवकर. गोळी दाखव ना तू. एक गचकन गुच्चा मारेन ना पोटात. हे काय चालला? आणि नीट बोलायचं, मराठी भाषा येते ना. नको ना. तिकडे उभा वर्ड बघितली आपली? अरे बावळट किल्ले कशाला दिले त्यांना? अरे एक तर 10 लाख फक्त बँकेत आहेत आणि आता ते पैसे गेले तर आपला पगार पण नाही मिळणार आणि आपली नोकरी जाईल ते वेगळं. बावळट किल्ले कशाला दिले? बावळट वर्ड बघितली आपली? अरे बावळट किल्ले कशाला दिले त्यांना? अरे एक तर 10 लाख फक्त बँकेत आहेत आणि आता ते पैसे गेले तर आपला पगार पण नाही मिळणार आणि आपली नोकरी जाईल ते वेगळं. बावळट किल्ले कशाला दिले? बावळट ए तू जास्त कचकच करू नको. किल्ले दिल्या इकडे तुझ्या तोंडाला खिल्ला मारेन आणि इकडे अडकून टाकेन. तुझा मला खिल्ला मारलास तर मी आजच्या करून काही ढिल्ला करून टाकीन. झाले झाले फालतू जोक करून झाले. तू कशाचा तू काय काळजी करू नकोस, आपण ते पैसे परत मिळवू. शांत बस. अरे असं कसं बोलला? दादा काय मस्त धंदा आहे रे. म्हणजे एखाद्या माणसाला वर्षभर काम करून नोकरी करून सुद्धा एवढे 10 लाख रुपये मिळणार नाहीत. आपल्याला लगेच एका तासात 10 लाख रुपये मिळाले दादा. मग तुला मगाचपासून मी सांगत होतो ना, कसला सॉलिड बिझनेस आहे की नाही. दादा ऐका ना, तुम्ही ते सगळे पैसे मला द्या, मी बँकेत ठेवते आणि एका वर्षात डबल करून देते तुम्हाला. नाही असं कसं. अहो असं कसं म्हणजे बघा, ते पैसे आहेत ना ते मी अर्धे करणार. अर्धे फिक्स डिपॉझिट मध्ये घालणार आणि अर्धे शेअर मार्केट मध्ये गुंतवणार. एका वर्षात डबल 5 पट पैसे मिळतील. ही बाई बरोबर कॅल्क्युलेशन सांगते दादा. अरे हा लहान भाऊ हुशार दिसतोय मोठ्या भावापेक्षा. हे बघा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही SIP चा फॉर्म भरा. हा फॉर्म म्हणते. हा फॉर्म आण. SIP चा फॉर्म भरा. उरलेले पैसे शेअर मार्केट मध्ये गुंतवा. एका वर्षात 5 पट मिळतील. 5 पट पैसे. करेक्ट. हे घ्या दादा दादा हे फॉर्म भर आपण एका वर्षात करोडपती होऊ दादा. एका वर्षात आपण रोडपती होऊ. येडा झालास का तू? नाही बरोबर सांगते ते. घे सही करा. हे घ्या. अहो फक्त तुम्ही सही करा, तुमचे पैसे 5 पट होतील. काय झालं? दादाला आमच्या सही नाहीये. अडाणी आहे. अरे वेळे तू सांगायची काय गरज आहे? चेहऱ्यावर दिसतंय ना. दादा दे अंगठा. हे घ्या. अरे अंगठा द्यायला का मी काय एकलव्य आहे का? तू काय द्रोणागिरी आहे? हीच तुझी फालतूगिरी तुला लढते. अरे द्रोणाचार्य म्हणून तो अंगठा नाही मागत आहे, गुरुदक्षिणा नाही. अंगठा ला इथे दे दादा दे. करेक्ट. दे 5 लाख रुपये दे. हा. 5 लाख रुपये दे. दे. अरे दे ना दादा, फिक्स दे. डिपॉझिट दे. हे घे 5 लाख रुपये ठेवून दे. हे झाले फिक्स डिपॉझिटचे. दादा मला पण एक फिक्स डिपॉझिट. दादा 2 लाख दादा. नाही चल दादा प्लीज दे ना. हे वेड्या, तू नाही काय म्हणतोस त्याला? बघ ते कसं पिल्लू, बघ ते एवढं छोटं पिल्लू आहे. तो माझ्या मिठीत पण येत नाही. अशा लहान पिल्लाला तू 2 लाख रुपये नाही देणार? तू मोठा भाऊ आहेस की कोण आहेस? अरे बघ तुझ्या भावाकडे बघ, किती निरागस आहे मालक. अरे उद्या जर तू त्याला पैसे नाही दिलेस तर काय करेल हा बिचारा? कसं तो स्वतःचं शिक्षण पूर्ण करेल, कसा स्वतःचा संसार चालवेल? फक्त 2 लाख रुपये आणि ते पैसे आहेत तुझ्याकडे आहेत आणि तरी पण तू देत नाही. दे 2 लाख रुपये दे. ये. अरे अंगठा का लावतो? तू अंगठा का लावतो? सायकर तुला शिकवला ना, सायकर.
इंग्लिश मध्ये सही कर मस्त. एवढं शिकलास दाखव. काय इंग्लिश आहे बघ. काही कळत नाही सही. डॉक्टर होशील ना मोठेपणी. हे घे 2 लाख रुपये आले. आता तुमच्याकडे 10 लाख होते. त्यातले 5 लाख रुपये तुम्ही फिक्स डिपॉझिट, 2 लाख रुपये ह्याचे फी, 7 लाख झाले. उरले तुमच्याकडे 3 लाख. 3 लाख. हे बाबा झाला आता तुमचं नाटक आहे. हे आता मला घरी घेऊन जाऊ द्या. तू काय आला? पैसे तुला घरी घेऊन जायचे फक्त दाखवण्यासाठी की बघा माझ्याकडे पैसे आहेत, बघा माझ्याकडे. काय काय उपयोग आहे त्याचा? आणि खर्चाने वेड्या विचार कर. तुम्ही हे पैसे PPF मध्ये गुंतवा. दादा ऐक, माझं PPF चांगलं असतं त्यात टाकूया पैसे माझा. अरे ABCD बीबीसीडी काय नाही, मी घरी घेऊन जाणार अरे पैसे. बाबा तसं नाही आहे. ते तुम्हाला कळत कसं नाही आणि कळत नाही जरा सांग. मी समजते. हे बघा दादा, PPF मध्ये पैसा गुंतवणं खरंच खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी. उद्या तुमचं वय होईल, तुम्ही म्हातारे व्हाल आणि हा तुमचा भाऊ तुम्हाला लाथ मारून घराच्या बाहेर काढेल आणि तुम्ही तुमच्या लहान भावाची लाद बघा. ती जर तुमच्या एवढूशा कंबरेत पडली, तुमची कंबर कुठली तुम्ही कुठले काही कळणार नाही. नाही दादा, उद्या तुम्ही ऑलरेडी म्हातारी झालेली असतात. त्याची लाद हायवे होईल तुमच्या कमरेचा हायवे. अहो तुम्ही म्हातारे झाल्यावर चोरी करण्यासाठी घराबाहेर पडू शकणार नाही. उपाशी मारायची पाळी येईल घरात. म्हणून सांगतो PPF करा. PPF मध्ये पैसे गुंतवा. ऐका सही करा, सही. करा सही. अंगठा घेतात. दादा घे. अंगठा दादा अंगठा. दादा अंगठा. द्या 1 लाख रुपये द्या. 1 लाख रुपये. हा आता तुमच्याकडे किती राहिले? हे राहिलंय, हे पण घ्या. नको मला. अजून 1 लाख रुपये कुठे आहेत? अरे चोरा. काढ पैसे. काढ पैसे. 1 लाख रुपये काढ. आता हे बघ, मला आता एकदम खरं खरं सांगायचं. एकदम खरं. आईची शपथ घ्या. आईची शपथ. एकदम खरं. तुमच्याकडे विम्याची पॉलिसी आहे? नाही. रट्ट द्या. विम्याची पॉलिसी नाही साधी. तू माझा बांबू घेऊन विम्याची पॉलिसी काढणं किती गरजेचं आहे माहितीये तुम्हाला? अरे ही चोरी आयुष्यभर पुरणार आहे तुम्हाला. हे 1 लाख रुपये पुरणार आहेत तुम्हाला. तुम्हाला पॉलिसी काढावी लागेल. तुम्ही एक काम करा, माझ्याकडे जीवन मचमच पॉलिसी आहे. जीवन मचमच पॉलिसी ही काय? ही पॉलिसी काढली ना की जीवनात तुमच्या मच आनंद येईल. तुमच्या जीवनात कसलीच मचमच राहणार नाही. पण आता हे LIC ऑफिस कुठे शोधत बसू आम्ही? मी आहे ना. आता एवढं कन्व्हिन्स केलंय ना त्या माणसाला. मी माणूस पटवलं. तू कशाला माझ्या धंद्याच्या आड येतेस? मी तुला पटवलं ना. आम्ही काढतो ना पॉलिसी, प्लीज आबू. का करायचं बाबा? तू नेहमी मला इमोशनल ब्लॅकमेल करू. मला सोडणार काढतो ना एकतरी पॉलिसी. ओके चल काढ. तुला व्हॅलेंटाईन गिफ्ट आहे माझ्याकडे. पॉलिसी देते. हे बघा, हा फॉर्म आहे. तुम्ही इथे पटकन एक अंगठा लावा. हे घ्या. दादा अंगठा दे. इथे अंगठा लावा. हे सगळे तुमचे फॉर्म आणि 1 लाख रुपये. 1 लाख रुपये. हे घे. दादा दे ना ते. आता 10 मिनिटापूर्वी माझ्याकडे 10 लाख रुपये होते. आता नुसते फॉर्म राहिलेत सगळे. मला पाहिजे. पण तुम्हाला असं वाटतं आम्ही तुम्हाला फसवलं? आम्ही तुमचा गैरफायदा घेतला असं वाटतंय तुम्हाला? नाही रे. हे सगळं तुमच्यासाठी चाललंय. तुमच्या भविष्यासाठी चाललंय. हे सगळे पैसे आम्ही तुमच्यासाठी गुंतवतोय. हा बघ, हा कोवळा जीव बघ. हा उद्या शिकेल, मोठा होईल. अरे मुंबईत घर परवडतं का कोणाला? पण हे जे तुम्ही पैसे गुंतवलेत ना, ह्याने तुम्ही स्वतःचं मुंबईत घर घेऊ शकाल. दादा मी घर घेऊ शकेन. दादा आपण घर घेऊ शकू. घेऊ आपण घर. मोठा हो, खूप शिक. सुखी राहा. तुझं मगाशी अक्षर बघितलंय. मोठेपणी डॉक्टर होशील तू. माझा आशीर्वाद आहे रे. आशीर्वाद आहे.
तुझं काय खरं नाही, तुझं काही होऊ शकत नाही. तू फक्त म्हातारा होशील. थँक्यू काका. थँक्स काकी. ते पैसे आम्हाला कधीही येऊ शकता तुम्ही. कधी म्हणजे कधी नाही. रविवारी नाही यायचं, आज जसे आलात तसे. ऑफिस अवर्स मध्ये यायचं बँकेच्या. तुमचेच पैसे आहेत, कधी येऊन काढू शकता. पण सोमवार ते शनिवार, रविवारी नाही यायचं. हा, या आणि येत चला. हा, ओळख ठेवा. थँक्यू काका. थँक्यू काका. ए, पाया पड वेड्या. सुखीरा. येतो. आहेत या जगात भली माणसं आहेत. आहेत आहेत. या या, येत चला रे. अभि, अरे तू कसला हुशार आहेस. म्हणजे बघ ना, बँकेचे 10 लाख बँकेमध्येच राहिले. म्हणूनच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू नुसतं बोलत बस फक्त. खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे. अगं पहाट व्हायची वेळ झाली आहे. आता थोड्या वेळाने बँक ओपन होईल, लोक यायला सुरुवात होतील. आपण आपलं अकाउंट कधी ओपन करणार. लगेच. बजाव. चोरी चोरी जो तुमसे मिली तो लोग क्या कहेंगे. चोरी चोरी जो तुमसे मिली तो लोग क्या कहेंगे. अजी इसे प्यार कहेंगे. अजी इसे प्यार कहेंगे. अजी इसे प्यार कहेंगे. अजी इसे प्यार कहेंगे. नमस्कार. कर्जफेड रे कोऑपरेटिव्ह बँकेच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्त आपलं सगळ्यांचं स्वागत. बँकेचे 12 वाजलेले आहेत आणि बरोबर 12 वाजता आम्ही हे काव्य संमेलन आपल्या समोर सादर करीत आहोत. आणि या काव्य संमेलनासाठी सगळे प्रतिथयश कवी कवयित्री आम्ही इथं बोलवलेले आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. साष्टांग दंडवत, अखेरचा दंडवत. मध्ये बोलायचं नाही ना, मी बोलतोय ना. बोलतोय ना मी. तर हे सगळे कवी आपल्यासाठी इथं कविता सादर करणार आहेत. आणि सगळ्या कवींना एक सूचना देऊन ठेवतो. जर का मला कविता आवडली नाही तर मी तुमच्या खात्यातून पैसे कापून घे. मी बँकेचा मॅनेजर आहे, मी काहीही करू शकतो. मी पैसे कापीन. चालेल चालेल आम्हाला चालेल. तू जास्त चालेल चालेल म्हणू नको. सगळ्यात जास्त धोका तुलाच आहे, कळलं का? तुम्ही सुरू करा सुरू करा. सुरू करायचं ना. ते बघा इंडिकेटर. टोकन क्रमांक 1. टोकन नंबर 1. डोळे फाडून काय बघतेस, तूच आहे टोकन क्रमांक 1. अगं बाई, आम्ही उलटा धरला होता ना, मला 9 वाटलं. नऊ. अहो हे सगळे 9 कवी असले तरी कवी 9 नाहीये तिथे, 3च आहेत. 9 कसा असेल. ठीक आहे. सुरू करा. अर्थात पहिली मीच. नमस्कार. मला तर सगळे ओळखतच असतील. एकूण नाही ओळखत, बोल पुढे. मी मिसेस यमकाबाई, कवयित्री यमकाबाई. हे माझं पहिलं प्रेम पुष्प आहे. बाई फुलानंतर कविता सुरू करा ना. अंगणात माझ्या फुलला प्राजक्त. अंगणात माझ्या फुलला प्राजक्त. 1 मिनिट यमकाबाई, ही प्रेम कविता आहे का विद्रोही कविता आहे? अंगणात माझ्या फुलला प्राजक्त. बघा बघा तो डोंगर बघा. धन्यवाद. यमकाबाई, हं? या कवितेत यमक कुठं होता आणि ही प्रेम कविता आहे. प्राजक्त फुलला आणि मध्ये डोंगर का दाखवला. शिबाई, तुम्हाला प्राजक्त दिसला, डोंगर दिसला, पण माझी कविता नाही दिसली. मुळात तुम्हालाच कशी दिसली ती? अहो याला काय कविता म्हणतात का? पैसे कापा. का पैसे पैसे कापायला सुरुवात झाली तुमची? प्लीज 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 असं करू नका. हे बघा मला चान्स द्या, एक चान्स द्या. पहिला डाव हा देवाचा. म्हणा, पण तुमचे पैसे कापायला सुरुवात झाली, ध्यानात ठेवा. तर माझं दुसरं पुष्प आहे. फुलवाली आहे, निव्वळ फुलवाली आहे नाही, नाही, ठीक आहे ठीक आहे. तर माझं दुसरं पुष्प आहे. गेला मे आला मार्च, गेला मे आला बाई काहीतरी मार्च. गल्लत होतीये. मार्च नंतर एप्रिल आणि मग मे. मे नंतर मार्च नसतो कधी. नाही असतं हो. कसा असतो. अहो, असतं म्हटलं ना. अरे कसा असतो याला सांगा राव अरे काहीतरी. पुढच्या वर्षी मार्च नाही का येत पहिल्यांदा. आता तुमचे 1000 रुपये कट. हा, बरं झालं असं पाहिजे. गेला मे आला मार्च, उसाच्या फडात बघा खोलला घेऊन आहे टॉर्च.
यमक आहे यमक. यमक आहे यमक आहे नाही अजून कविता पूर्ण व्हायची आहे. आता बघा खरं यमक. गेला मे आला मार्च, गेला मे आला मार्च, उसाच्या फडात कोल्हा घेऊन आहे टॉर्च. आई शपथ, कलिंगड 40 रुपये, केवढं झालंय महाग. धन्यवाद धन्यवाद. कसली आहे कविता? पहिल्या कवितेचे 100 आणि याचे 400 कट झालेले. हा? नाही सॉरी सॉरी, दुसरा चान्स द्या. पहिला डाव देवाला, दुसरा डाव धर्माला. ओ यमकाबाई, तुमच्यापासून यमक जे काही ये जा करताना याची कल्पना नाहीये तुम्हाला. पहिल्या कवितेचे 100, दुसरीचे 400. ना आता कविता म्हणू नका प्लीज, खाली बसा. प्लीज खाली बसा. धन्यवाद. पुढचं इंडिकेटर. टोकन क्रमांक 2, टोकन नंबर 2. मी आहे टोकन नंबर 2. मी आहे. नमस्कार आहे. नमस्कार आहे. मा नाव आहे कवयित्री डिस्ग्रेस. नंतर तुम्हाला सगळ्या मंडळींना डिक्शनऱ्या पाठवून देण्यात येतील घरी. तुम्ही अर्थ लावून बघायचे माझ्या कवितांची. हा गप्ती का इडी बाई निवळ झालंय नाहीच. तुम्ही सुरू करा ना बाई, तुम्ही सुरू करा ना. तिकडे नका बघू. तर ही कवयित्री डिस्ग्रेस जी आहे ही नो हे बँकेतले व्यवहार जे आहेत अत्यंत क्लिष्ट असतात ते सोपे करून सांगण्यासाठी हा कवितांचा गोड घाट घातलेला आहे. डिस्ग्रेसने गोड घाट घातलेला आहे. चांगले चांगले. चांगले. तर आता कविता म्हणायला सुरुवात करते. कांद्यावर नीट. रक्त चांदणीच्या प्रदेशात, रक्त चांदणीच्या प्रदेशात मोकाट सुटले बैल. माझ्याकडे का पाहताय? ते बैल म्हटली, माझ्याकडे का पाहताय? निवडी इडी बाई आहे. डुक्कर म्हणले का मी? बसा बसा, आपण पूर्ण फरक करेना झालाय. निवडी इडी बाई आहे. हा, 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 करा करा काय ते. हा रक्त चांदणीच्या प्रदेशात मोकाट सुटले बैल आणि पुरातन संध्याकाळी रात्र झाली सैल. ही बँकेची कविता आहे. बँकेची. बँकेचा संबंध बॅलन्सशी असतो, बैलांशी नसतो. तुमचा जो बैल आणि सैल जे चाललंय ना, आणि प्रत्येकांची कविता आहे ना. प्रत्येक वेळेला मीच कसं सगळं समजून सांगायचं. त्या डिक्शनरी देणार आपल्या नंतर आहे ना. हा हा. कॉमर्स सिलेबस. ते गप्ती का? पुढच्या ऐक. ललाट रेषा सांगत जाती. ऐक. रेषा कुठल्या आहेत भाऊ बघा, लक्ष द्या. ललाट रेषा सांगत जाती अमावस्येचं प्राक्तो आणि काजळ काजळ काळ्या डोळ्यामध्ये वटवा गुळी सस्तन. याच्यात काय आलं बँकेचं? तुमचे 1000 रुपये कट. नाही, काऊन काऊन काय काऊन? 1000 रुपये काऊन कट नाही? एवढं डोकं चालवू कविता पण मीच करायची गड्या आणि माझेच पैसे कट व्हायचे. बाई तुम्ही याच्यानंतर काय करत जा, आधी मनात अर्थ धरत जा आणि मग त्याच्यावर कविता करत जा. हा? तुमच्या कवितेचा अर्थ आम्हाला नका शोधायला लावत जाऊ. डिक्शनरी देणार आहे पाठवून. काही नको. तुम्ही काय अर्थ घरी ठेवून येतं का कवितेचा? अरे काय, शांत बसा तुम्ही आणि ज्वालामुखीच्या प्रदेशात जाऊन बसा. मी नेमकं कुठं जायचं? तेच त्याचा अर्थ तुम्ही शोधायचा आणि इकडे बसायचं. तुम्हाला असंच पाहिजे. आता शांत बसायचं. मास्तर ही बघा, ही बाई कसली इडी आहे. मला अरे म्हणजे काय, असंच पाहिजे. अरे लहान लेकर आहे का तुम्ही? नाही खरंच सुंदर आहे. प्राक्तन सस्तन. का बस तू? सुंदर. घ्या ना घ्या ना. शांत शांत. हा, एक आहे. इंडिकेटर इंडिकेटर शांत बसा आता. टोकन क्रमांक 3, टोकन नंबर 3. एकटेच राहिले तिकडे काय पाहता? चला सुरू करा. मिस नमस्कार. सुरू करायचं. तुमचे 25,000 रुपये कट झालेले आहेत. तुमच्या बँकेत 10,000 रुपये 15,000 नंतर आणून द्या. कविता सुरू करा. हो असं कसं? अजून मी एक शब्दही उच्चारला नाही. तुम्ही माझे पैसे कसे कट करताय? नाही, आम्हाला माहिती मागचा अनुभव आहे तुझा. काय होतं नेमकं? तू नुसतं कविता बोलतो, त्या दिसतही नाही, काहीच होत नाही. त्याच्यामुळे ना तू पैसे आधीच कट केलेले आहेत. ऐका ना, अहो ऐका, या एपिसोडला मी मूक कवी नाहीये. अरे पण तू कवी आहे ना, तिथंच सगळं आलं. तुम्ही पैसे कट. ऐका ना, हो ऐका ना, एक चान्स द्या ना. या एपिसोडला मी ध्वनी कवी आहे. अरे तू एकटंच परवडत नाही, तू दोन्ही कवी घेऊन आला. अजून कोण आहे? अहो ध्वनी कळतं का तुम्हाला? आवाज, ध्वनी कवी, ध्वनी. हे बघ, तू ही दोन्ही भांडीची कविता मला जर आवडली नाही तर अशी बडवू बडवू काढीन तुला. नाही, तसं नाही. तुम्ही बसा खाली बस. तसं नाही.
करा करा दोन्ही. साडी कुठून घेत म्हणू? गप्ती का भावना माझ्या सगळ्या मेल्या, हृदय पाळतय सुतक. बरं का, लक्षात असू द्या. भावना माझ्या सगळ्या मेल्या, हृदय पाळतय सुतक. काळजात माझ्या होतय नुसतं रंदाक टाक टाक, रंदाक टाक टाक. ध्वनी ही कविता पटकन. नाही, दुसरा चान्स द्या, दुसरा चान्स द्या. हा नाही त्याचे तुझे 50,000 रुपये कट झालेले आणि तुझ्या बँकेत 10,000 रुपये फक्त. 40,000चं कर्ज माझीच बँक तुला देणार आहे, ऐका ना. व्याज पण घेणार आहे आणि तुझे पैसे पण वसूल करून घेणार आहे. पटकन सुरू कर. ऐकून घ्या ना, ऐकून घ्या ना. हे बघा ना, ही कविता उत्तमच होती, पण याही पेक्षा उत्तम मी कविता म्हणू शकतो. म्हण. हा, बघा बघा, आता आवडेल तुम्हाला. हा, हा, हा. मनाचे धागे उभे आडवे विणत जाते सुई. वा वा बरं का, सुई. टचकन पाणी डोळ्यात येते, हृदयात होते. वा 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 सुंदर. बायांनो, तुमच्या दोघींचे सगळे पैसे मी माफ करतो. जेवढे घेतलेले तर सगळं माफ करतो मी. याला बंद करा प्लीज, याला बंद करा. कशाची पुई करतो रे कसली पुई असती? या नरडा. मग मंडळी, कशी वाटली आमची मनोरंजनाची बँक? आवडली का नाही? पण आणखीन कल्ला करण्यासाठी आपण उद्या परत भेटायचंय. तुम्ही पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. हो दे कल्ला.